मतदान 9 दिवसांवरती आलेलं आहे, तरी महापौर पदाची आरक्षणाची सोडत ही जाहीरच झालेली नाहीये। नगरविकास विभागाच्या दिरंगाई मागे राजकीय कारण आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे कोणत्या वर्गातला महापौर होणार हे कळत नसल्यानं संभ्रम निर्माण झालाय। 2017ला निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदाची सोडत ही निघालेली होती। मात्र यंदा मतदान 9 दिवसांवरती आलेलं आहे, तरी महापौर आरक्षणाची सोडत ही जाहीर झालेली नाहीये। जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण मात्र 2.5 महिन्यांपूर्वीच जाहीर झालंय। महापौर पदाचं आरक्षण नगरविकास विभाग का टाळतंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली। त्यामुळे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, खरं तर सवाल हा आहे की महापौर पदाचं आरक्षण नेमकं केव्हा निघणार, कारण दिरंगाई झालेली आहे। यामागची नेमकी कारण काय असू शकतात? अवघे 9 दिवस उरलेले आहेत कारण जर का आपण आजवरचा नागपूर महानगरपालिका असो किंवा इतरही राज्यातल्या महानगरपालिकेचा इतिहास बघितला तर जी आरक्षण सोडत आहे ती निवडणुकीच्या आधी निघायची। मात्र ही राज्यातली पहिली वेळ आहे की राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहे, मात्र अजूनही महापौरांच्या आरक्षणाचा सोडतीचा प्रश्न निकाली निघलेला नाही। खरं तर आरक्षण सोडत काढण्याची जबाबदारी ही नगरविकास खात्याची असते आणि ज्यावेळेस जेव्हा राज्यामध्ये नगरविकास खात्या अंतर्गत येणाऱ्या नगरपंचायत असेल, नगरपरिषद असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्या जेव्हा निवडणुका लागण्याची तयारी सुरू होती तेव्हा हा विषय न्यायालयामध्ये देखील प्रलंबित होता। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने त्यावेळेस हा विषय तसाच ठेवला आणि निवडणूक झाल्यानंतर मग कुठेतरी या संदर्भात निर्णय घेतला जाईल असा त्यावेळचा एक विचार होता। आणि आता राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सूत्रांनी जी माहिती दिली की महानगरपालिकेच्या निकालानंतर राज्यातल्या 29 महापौर पदाच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती काढली जाणार आहे। त्यामुळे जवळपास 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे 25 जानेवारीच्या पर्यंत म्हणजे 16 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान कुठेतरी राज्यातील आरक्षण पदाची जी सोडत आहे ही काढली जाईल अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यांना त्याचं कारण देखील विचारलं होतं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी आता सध्या संपूर्ण राज्याची यंत्रणा ही निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे अशा कामामध्ये परत त्यांना अतिरिक्त काम देणं हे योग्य होणार नाही, कारण की एकदा निवडणूक झाल्यानंतर देखील आरक्षण सोडत काढता येते, तो काही वादाचा विषय नाही। मात्र आजवरचा इतिहास जर आपण बघितला तर मग जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, नगरपंचायत नगर परिषदच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो, या आधीच महापौर पद असेल किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष पद असेल, पंचायत समिती सभापती पद असेल याच्या सोडत काढल्या जात होत्या। मात्र पहिल्यांदा असं होत आहे की आधी निवडणुका पहिल्यांदाच हे असं होत आहे, आरक्षण सोडत ही अजूनही निघालेली नाहीये आणि त्यामुळे सवाल उपस्थित होत आहेत। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण जाणून घेऊयात। नाही निघत आहे, का निघत नाही? उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे? का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना? का फडणवीसांनी जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे या पद्धतीनं करा? सांगा ना, निवडणूक आयोग काय ताटाखालचा मांजर आहे यांच्या? बोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।